अंबरनाथ शहरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570व्या सार्वजनिक बुद्ध जयंतीचे आयोजन करण्यात आले असून शहरातून बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्यानंतर नगरपालिकेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे रात्री धम्मदेसना आणि प्रबोधनाचा कार्यक्रम होणार असल्याचं मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष अनिल गजबे, लता डोंगरे यांनी सांगितले। विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्या महापुरुषांनी, ज्या महामातांनी बहुजनांच्या हितासाठी, कल्याणासाठी आपल्याला जे योगदान दिलंय त्या सर्वांना त्रिवार वंदन। अंबरनाथ शहरात गेले 7-8 वर्षापासून आपण बुद्ध जयंती शहर लेवलला कार्यक्रम करत असतो। याचा उद्देश संघटनेच्या मार्फत आपण बुद्ध जयंती साजरी करत असतो। या संघटनेचा उद्देश एवढाच आहे की बुद्धांचा धम्मप्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण दरवर्षी बुद्ध जयंती साजरी करत असतो। या वर्षी सुद्धा आपण 1 तारखेला बुद्ध जयंती ही अंबरनाथ शहरामध्ये साजरी करत आहोत। साजरी करण्याचे ठिकाण अंबरनाथ पालिका येथे आपण बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे साजरी करणार आहोत। या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सर्वात प्रथमतः आपण भंतेजी राहुल बोधी महाथेरो यांची धम्मदेसना आपण ठेवणार आहोत। त्याप्रमाणे बुद्ध चरित्रावर आपण प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवला आहे। तरी सर्व भीम अनुयायांनी, बुद्ध उपासक उपासिका यांनी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावं हीच विनंती। जय भीम, नमो बुद्धाय। सर्व अंबरनाथ शहरातील बौद्ध उपासक उपासकांना जय भीम, नमो बुद्धाय। मी अनिल गोपीचंद गजबिये, सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळाचा 2026 अध्यक्ष। आपण गेल्या 7 वर्षापासून अंबरनाथ शहरात सार्वजनिक बुद्ध जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत आहोत आणि याही वर्षी त्याच्यापेक्षा दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणात आपण साजरी करण्याचा आयोजन केला आहे। 1 मे सकाळी सर्व अंबरनाथ शहरातील सर्व बुद्ध विहारात आपापल्या पद्धतीने साजरी करायची आहे आणि संध्याकाळी 5 वाजता धम्मदीप बुद्ध विहार इथून आपल्या बुद्ध जयंतीला सुरुवात होत आहे। तिथून आपण मिरवणुकीच्या माध्यमातून आपण धम्मदीप बुद्ध विहार, तसेच मोतीराम पार्क, आम्रपाली बुद्ध विहार, वडवली शाखा आणि अंबरनाथ स्टेशनवरून आपण अंबरनाथ नगर परिषदमध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन तिथं आपल्या भंतेजीच्या धम्मदेसना होईल आणि त्यानंतर आपला प्रबोधनाचा कार्यक्रम होईल आणि शेवट भोजनदान पण आहे आणि याचा सर्वांनी चांगल्या पद्धती साथ सहयोग देऊन, धम्मदान देऊन आपण सहकार्य करावं अशी सर्वांना मी विनंती करतो। जय भीम, नमो बुद्धाय। नमो बुद्धाय, जय भीम। मी देवानंद वामनराव शेंडे या सार्वजनिक बुद्ध जयंती मंडळाचा सरचिटणीस आहे आणि मी आवाहन करू इच्छितो इथल्या नागरिकांना की या जयंतीला भरभरून आपण धम्मदान देऊन, श्रमदान देऊन सहकार्य करावं। कारण 7-8 वर्षापासून आपण जयंती ते साजरी करत आहे आणि ते पूर्वीपेक्षा जास्त जोमात कशी साजरी होईल हा विचार करून सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्व अंबरनाथ वासियांना, बौद्धच नव्हे तर इतर धम्म बांधवांना, इतर नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या मंडळाला सहकार्य करून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय भीम।